सुंदर दिवसाची सुंदर सकाळ या फुलापासून झाली. छोट्याशा झाडाला मस्त 2-3 फुलं आली होती आणि आरूची गडबड चालली होती, की तिला जायचं होतं बौद्ध विहारात. आता ती इथं आल्यापासून सतत 2 टाईम बौद्ध विहारात जाते. तिला तिथं खेळायला खूपच मजा वाटते. मी तुम्हाला सांगितलं होतं, की बौद्ध विहार माझ्या एकदम घराच्या समोरासमोर आहे. चला तर तुम्हाला दाखवते बौद्ध विहार. दिसलं का तुम्हाला बौद्ध विहार? बौद्ध विहारात फिरून आल्यानंतर आम्ही निघालो दुसरीकडे. कुठं ते चला तुम्हाला दाखवते. आज तुम्हाला काहीतरी माझ्या गावातले एक नवीन अजून एक दाखवते. या दोघींना चला बोलले तर या मोबाईलमध्ये गुंतल्या होत्या. ही आमच्या गावातली मस्जिद आहे आणि त्याच्याच बाजूला हे आहे सेतू, जे की राम रहीम सेतू, मानवता सेतू म्हणून ओळखला जातो. हा ना, ही आमच्या गावची नदी आहे. त्या नदीवर एक जुना पूल होता आणि त्या पुलावर ही सेतू बांधला होता. चला तर हा सेतू तुम्हाला मी आतल्या बाजूने दाखवते. खरं तर या सेतूच्या एका बाजूला मस्जिद आहे आणि दुसऱ्या बाजूला मंदिर आहे. या दोघांना जोडण्या या दोघांना जोडण्यासाठी ह्या मानवता सेतू बांधण्यात आलाय. आता इथे पण भरपूर थोर व्यक्तींची प्रत्येक धर्माची इथं माहिती दिलेली आहे. तर यासाठी इथं तुम्हाला आवर्जून वेळ काढून यायला लागल आणि इथलं सगळं वाचन करायला लागल. आता यांचं घरी ती दारी हेच चालू होतं. नदीवर पण यांची भांडणं चालू होते. तुम्हाला सेतू मी आतून दाखवला, पण त्याची दुसरी पण बाजू दाखवते. चला तर सेतूची दुसरी बाजू ही आहे. तसं आमच्या नदीला पाणी भरपूर होतं बरं का, पण आता कमी झालंय. तुम्हाला काय वाटतंय या सेतूबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.